नमस्कार मित्रांनो, स्पेशल मॅथमॅटिक्स अँड रिजनिंग या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी संघपाल मोरे. या चॅनलवर आपण MPSC, राज्यसेवा, UPSC, SSC, रेल्वे, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी गणित आणि रिजनिंग अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला तर मग आजचा महत्त्वाचा प्रश्न सुरू करूया. बघा मित्रांनो, एका परीक्षेत 60% उमेदवार गणित विषयात उत्तीर्ण झाले आणि 70% उमेदवार इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले. जर 10% उमेदवार दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले तर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती आहे? बघा, हा प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. एक तर आपण गणित विषयात किती टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले ते घेऊ, 60%. बघा, त्याच्यानंतर इंग्रजी विषयात किती टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले तर 70%. ह्या दोघांचं ॲडिशन करायचं म्हणजे आपल्याला एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी भेटून जाईल. बघा, 60 आणि 70 130. बघा, 130% आणि 10% उमेदवार दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. 100%पैकी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण किती झाले? 10% झाले. तर 100%पैकी मायनस 10% अनुत्तीर्ण झाले तर उरले किती? 90%. हे 90% उत्तीर्ण विद्यार्थी आहे. आता बघा, एकूण उत्तीर्ण विद्यार्थी दोन्ही विषयात 130 आणि त्यातून आपल्याला 90% उत्तीर्ण विद्यार्थी मायनस करावे लागतील. तर 130 मायनस 90 म्हणजे 40%. 40% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. सेकंड पद्धत अशी असू शकते की गणितमध्ये 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर अनुत्तीर्ण किती झाले? 100% मायनस 60 40% अनुत्तीर्ण झाले. इंग्रजी विषयात 70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 70% उत्तीर्ण झाले असतील तर अनुत्तीर्ण किती झाले असतील? 100 मायनस 70 30% अनुत्तीर्ण झाले. बघा, दोन्ही विषयात अनुत्तीर्ण किती झाले? 40 प्लस 30 70% दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. बघा, दोन्ही विषयात अनुत्तीर्ण किती झाले? 10%. म्हणजे 70% मधून हे 10% मायनस करावे लागतील तेव्हा एकूण दोन्ही विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी निघतील. तर 70% मायनस 10% म्हणजे 60% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर दोन्ही विषयात 60% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असतील तर उत्तीर्ण किती झाले? पुन्हा ते 100% मायनस 60% म्हणजेच आपल्याला एकूण उत्तीर्ण विद्यार्थी भेटून जातील. म्हणजेच 40% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. म्हणजेच आपला ॲन्सर बी असणार आहे. बघा, आपला सेकंड क्वेश्चन. एका व्यापाऱ्याने एक वस्तू 20% सवलतीवर विकली. जर त्याने ती वस्तू दर्शनी किमतीवर विकली असती
तर त्याला 120 रुपये शिल्लक मिळाले असते, तर वस्तूची खरेदी किंमत किती? एकदम सोपं आहे. हे जे सर्व क्वेश्चन आहे हे सर्व मोठ्या मोठ्या म्हणजे MPSC, राज्यसभा, UPSC अशा एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे. जरी सोपे दिसत असतील तरी हे प्रश्न आयोगाने MPSC, राज्यसभा, UPSC अशा स्पर्धा परीक्षामध्ये विचारलेले आहे. एका व्यापाऱ्याने एक वस्तू 20% सवलतीवर विकली. जर त्याने ती वस्तू दर्शनी किमतीवर विकली असती, बघा 20% सवलतीवर विकली म्हणजे 80%वर विकली, 80%ला विकली. जर त्याने ती 100%लाच विकली असती, दर्शनी किमतीवर म्हणजे 100%लाच विकली असती, तर त्याला प्रॉफिट 120 रुपये झाला असता. म्हणजे 100 वजा 80 म्हणजे 20%. हे 20% म्हणजेच हे 120 आहे. बघा, जर 80%ला विकली, 100%ला विकली असती तर 120 रुपये शिल्लक भेटले असते. म्हणजेच 120 रुपये किती टक्के हे? तर हे 100 वजा 80% म्हणजे 20% म्हणजेच हे 120 रुपये आहे. बघा, 20% म्हणजे 120 रुपये म्हणजेच दर्शनी किंमत म्हणजे 100% म्हणजे किती? बघा, त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं हे दोन्ही एकमेकांना भागाकारामध्ये आहे. हे दोन्ही एकमेकांना भागाकारामध्ये असतात. हे दोन्ही एकमेकांना भागाकारामध्ये असतात. हे दोन्ही एकमेकांना भागाकारामध्ये असतात आणि हे एकमेकांना गुणाकारामध्ये असतात. तर बघा, हा 0 कटला, हा 0 कटला. 2 1 2, 2 5 10 आणि याचा तिरका गुणाकार. बघा, 12 5 60 आणि हा 0 ॲज इट इज. म्हणजेच दर्शनी किंमत म्हणजे 100%ला विकली असती ती वस्तू, म्हणजेच ती वस्तूची खरेदी किंमत किती असते? 600 रुपये. म्हणजेच आपलं बी राईट आन्सर आहे. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन आयोगाने विचारला, हा खूप कंट्रोवर्सीचा क्वेश्चन आहे. टीचर्स जे आहेत त्यांचं म्हणणं वेगळं आन्सर आहे आणि आयोगाचं म्हणणं वेगळं आहे. आपल्याला कंट्रोवर्सीशी काही घेणं नाही, आपण क्वेश्चन सोडू. बघा, आज रविवार असेल तर 10चा 10वा घात म्हणजे 10⁻10 व्या दिवशी कोणता वार असेल? बघा, 10चा 10वा घात म्हणजेच 10वर एकावर 10 शून्य. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा, आज रविवार आहे तर 7व्या दिवशी पुन्हा रविवारच येणार आहे. म्हणून आपल्याला ह्या संख्येला 7ने डिव्हाइड करायचं आणि जी शिल्लक बाकी उरेल तेवढे दिवस आपल्याला समोर जायचं असतं. बघा, 7 1 7, 7 1 7, उरले 3. 7 चूक 28, उरले 2. 7 दुनी 14, उरले 6. 7 8 56, उरले 60ला उरले 4, इथे 40 झाले. 7 5 35, 5 उरले. 7 7 49, 1 उरला, 10 झाले. 7 1 7, 10ला किती उरले? 3. 7 चूक 28, 7 चूक 28, उरले 2, 20 झाले. 7 दुनी 14, उरले 6. 7 8 56, तर 60ला किती उरले? 4 उरले. म्हणजेच आपल्याला 4 दिवस समोर जायचं आहे. बघा, आज रविवार आहे आणि 4 दिवसांनी कोणता वार येईल? सोमवार, मंगळवार, आज रविवार आहे तर 4 दिवसांनी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. ॲक्च्युली गुरुवार येतो.
पण आयोगाने पहिला दिवस रविवारच पकडला. म्हणजे ॲक्च्युली उत्तर गुरुवार यायला पाहिजे, पण आयोगाने पहिला दिवस सोमवार न पकडता रविवारच पकडलेला आहे. त्याच्यामुळं पहिला दिवस 4 दिवस समोर जायचं, म्हणजे पहिला दिवस रविवार, सेकंड सोमवार, मंगळवार आणि बुधवार, चौथा दिवस बुधवार येईल. तसं टीचर्स, जेवढे टीचर्स आहेत त्यांचं सर्वांचं म्हणणं गुरुवारच उत्तर आहे, पण आयोगाने पहिला दिवस रविवारच पकडलेला आहे. त्याच्यामुळं ॲन्सर बुधवार येतं. बुधवार आपल्या पर्यायामध्ये नाही, पण आयोगानुसार बुधवार हे राईट ॲन्सर आहे. आणि टीचर्स संघटनेनुसार गुरुवार राईट ॲन्सर आहे. गुरुवार 3 क्रमांक गुरुवार ही इज राईट ॲन्सर. चला मित्रांनो, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, एक्स आणि वाय हे 300 मीटर लांबीच्या वर्तुळाकार धावपट्टीवर 3 किलोमीटर शर्यत धावत आहे. बघा, आपलं सर्कल, धावपट्टीचं सर्कल किती आहे? ग्राउंड 300 मीटरचं आहे. आणि एकूण धावायचं आहे किती एक्स आणि वायला? 3 किलोमीटर धावायचं आहे. आणि त्यांच्या वेगाचे गुणोत्तर दिले आहे 3:2. दोघेही एकाच वेळी एकाच ठिकाणाहून आणि एकाच दिशेने धावण्यास सुरुवात करतात. तर जलद धावपट्टू मंद धावपट्टूला एकूण किती वेळा मागे टाकेल? बघा, हा पण खूप कंट्रोवर्सीचा क्वेश्चन आहे. याचा ॲन्सर आयोगानं 4 दिलेलं आहे, पण ॲक्च्युली याचं उत्तर गणितीय पद्धतीनुसार आणि ॲक्च्युली कॅल्क्युलेशन बी केलं तरी उत्तर 3च येतं आहे. बघा, आपण सर्वात पहिले गणितीय पद्धतीनं जाऊ. गणितीय पद्धतीनं आपण गेलो. बघा, 3 किलोमीटर म्हणजे किती मीटर हो? म्हणजेच 3000 मीटर. 3000 मीटर जायचं आहे. 300 मीटरचं सर्कल आहे. तर जो वेगवान आहे, ज्याची स्पीड जास्त आहे, एक्सची स्पीड गुणोत्तर जास्त आहे, म्हणजेच एक्स अगोदर पोहोचेल. म्हणजेच आपल्याला ह्या 300ने ह्या 3000ला डिव्हाइड करायचं आहे. म्हणजेच आपलं उत्तर 10 येतं. बघा, हा एक्स माहिती आहे का? एकूण 10 चक्रा मारतो. 3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्याला 300 मीटर लांबीच्या मैदानाला 10 चक्रा माराव्या लागतील. एक्स हा 10 चक्रा मारत होता. एवढ्याच टायमामध्ये वायने किती चक्रा मारल्या हो? सिंपल आहे. ह्या 10ला गुणिले ह्या गुणोत्तराला उलटं करायचं. 3/2 हे, तर याला 3:2 हे, तर 2:3 करायचं, म्हणजे 2/3. कारण की आपण वाय किती चक्रा मारायला लागला तेवढ्याच टायमात, जेव्हा एक्सच्या 10 चक्रा पूर्ण झाल्या तेवढ्या टायमामध्येच वायच्या किती चक्रा पूर्ण झाल्या हे काढण्यासाठी वायने एकूण मारलेल्या चक्रा गुणिले गुणोत्तराचं आपल्याला व्हाईस वर्सा करणं लागेल. म्हणजेच हे 2 अंशामध्ये जातील आणि हे 3 छेदामध्ये जातील. बघा, 10×2 20. 20/3. 3 ॲज इट इज. 3×1 3, 3×6 18. म्हणजे बघा, 6 उत्तर आले. 20ला किती बाकी आहे? 3×6 18, 19 20. 2 उरले बाकी आपली, आणि हे 3 आपण छेदातले ॲज इट इज देत असतो. बघा, ज्यावेळेस एक्सने 10 चक्रा मारल्या तेवढ्याच टायमामध्ये वायने 2/3 चक्रा मारल्या. याचा आपण डिस्टन्स जर काढलं, याचं डिस्टन्स आपण काढलं तर त्याने वायला किती वेळेस मागं टाकलं याचं ॲन्सर येतं. बघा, 10 - 6
10-6 म्हणजेच बघा 10-6 2/3 याला आपण जर ॲक्च्युली सोडवलं तर 3 × 3 बघा 6×3 = 18 आणि 2 20 म्हणजे 20/3 3 × 3 3 × 18 उरले 2.0 3 × 18 आणि पुन्हा 6 येणार बघा म्हणजे 10 - 6.66 म्हणजेच उत्तर आपलं येते 3.33 किंवा 34 पकडा. बघा पॉईंटमध्ये जे आलं त्याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नसते. जे ॲक्च्युली उत्तर आले हे आपलं राईट उत्तर आहे. 3 वेळेस की x yला 3 वेळेस मागे टाकेल हे झाली. हां बघा 10 - 6.66 म्हणजेच 3.34 उत्तर येईन आपलं. म्हणजेच पॉईंटशी आपल्याला घेणं देणं नाही एवढं. म्हणजे 3 आपलं राईट ॲन्सर आहे. हे गणितीय पद्धतीनं 3 राईट ॲन्सर आहे. जर आपण कॅल्क्युलेशननं गेलो तर बघा x ज्या वेळेस गुणोत्तर बघा 3:2 आहे. 300 मीटरचं राऊंड आहे. बघा x ज्या वेळेस 300 मीटर जाईल, एक राऊंड पूर्ण करेल, त्यावेळेस y फक्त 200 मीटरच जाईल, त्याचं राऊंड पूर्ण होणारच नाही. पहिल्या वेळेस मागे टाकलं. पण गणितामध्ये काय दिलं आहे, सुरुवातीला दोघे एकत्र असल्यामुळे त्याची गणना मागे टाकण्यात केली जाणार नाही. म्हणजे बघा एक्सने वायला पहिल्यांदा मागे टाकलं पण ही गणना केली जाणार नाही असं आयोग म्हणतं. सेकंड टाईम आपण 150-150 घेऊ, 150 ॲड करू इकडं, कारण की 3चा रेशो आहे ना. तर समजा 450, जर हा 450 जाईल, नंतर 450, नंतर 600, नंतर 750, नंतर 900, 1050, 1200, 1350, 1500. आपण एक्सचं काढायला लागलो आहे फक्त. बघा 1500 नंतर 1650, त्यानंतर 1800, त्याच्यानंतर 1950, त्याच्यानंतर 2100, बघा 2250, 2400, 2550, 2700, बघा 2700 आणि 150, 2850 आणि 3000 मीटर. आता बघा हा 300चं राऊंड मारलं तेव्हा तो 200 मीटर समोर जाईल. जेव्हा हा 450 मीटरवर 450 मीटर पार करेल तेव्हा हे 100-100 वाढणार आहे, कारण की याचा रेशो 2 आहे. बघा हा 300 मीटरवर जाईल, त्याच्यानंतर 400 मीटर, त्याच्यानंतर 500 मीटर, 600 मीटर,
700 मीटर, 800 मीटर, 900 मीटर, 1000 मीटर. बघा 1100 मीटर, 1200, 1300, 1400, 1500 मीटर, 1600 मीटर, 1700 मीटर, 1800 मीटर, 1900 मीटर आणि 2000 किलोमीटर. म्हणजे ज्यावेळेस X 3000 मीटर पूर्ण करेल तेवढ्याच टायमामध्ये Y हा फक्त 2000 मीटरच अंतर कापेल. बघा जेव्हा 300 मीटर हा गेला, पहिला राऊंड मारला Xनं, Y 200 मीटरवर होता. फर्स्ट टाईम Xने Yला क्रॉस केलं, पण ही गिनती केल्या जाणार नाही म्हणतात. बघा सेकंड टाईमला राऊंड पूर्ण होऊन 300 मीटरला राऊंड पूर्ण झालं, 150 मीटर अजून पुढे गेला आहे X आणि Yने राऊंड पूर्ण केलं आहे, म्हणजे क्रॉस केलंच नाही आहे ह्या ठिकाणी. बघा पुन्हा हा 600 मीटरवर गेला आहे आणि हा 400 मीटरवर आला आहे. म्हणजे याने 2 राऊंड पूर्ण केले, पण हा 100 मीटर 300 मीटरचे राऊंड आहे, 100 मीटर समोर गेला आहे. म्हणजे हे पण कॅल्क्युलेशन केले जाणार नाही. बघा ह्या ठिकाणी हा 750 मीटरवर गेला आहे, म्हणजे 300चे 2 राऊंड म्हणजे 600चे 2 राऊंड झाले, 150 मीटर समोर आहे अजून. आणि हा 300चा एक राऊंड म्हणल्यावर हा 200 मीटर समोर आहे, म्हणजे हे बी कॅल्क्युलेशन केले जाणार नाही. 900 मीटर आणि हा 600 मीटर. बघा ह्या ठिकाणी ते पुन्हा क्रॉस करणार एकमेकांना, कारण की यांनी 3 राऊंड मारले आणि 2 राऊंड मारलेत, आणि या ठिकाणी ते एकमेकांना क्रॉस करणार. म्हणजे याला आपण 1 कॅल्क्युलेट करू शकतो. बघा या ठिकाणी ऑलरेडी X 150 मीटर समोर गेला आहे आणि हा 100 मीटरच समोर गेला आहे, म्हणून हे पण कॅल्क्युलेशन केल्या जाणार नाही. X 1200 मीटर म्हणजे Xने 4 राऊंड मारले 300चे 1200 मीटर, 3 चूक 12, आणि Y 200 मीटर समोर आहे. 3 दुनी 6 म्हणजे 600 मीटरचे 2 राऊंड आणि 200 मीटर Y समोर आहे, आणि यांनी राऊंड पूर्ण करून स्टार्टिंग पॉईंटला आला आहे, म्हणजे अजून क्रॉस केलं नाही, हे बी कॅल्क्युलेट केल्या जाणार नाही. बघा 1350, 1200चे 3 राऊंड झाले 300 मीटरचे, 150 मीटर X समोर आहे आणि Yने राऊंड पूर्ण करून स्टार्टिंग पॉईंटला आला आहे, म्हणून हे बी कॅल्क्युलेट केल्या जाणार नाही. बघा 1500 मीटरला X गेला आहे, ऑलरेडी समोर गेला आहे, म्हणजे 300चे 5 राऊंड म्हणजे 3 5 15 स्टार्टिंग पॉईंटला आला X, आणि Y 1000 मीटरवर आहे. 300चे 3 राऊंड म्हणजे 900 मीटर 100 मीटर समोर आहे, हे बी कॅल्क्युलेट केल्या जाणार नाही. बघा ह्या ठिकाणी 1650, 1500 नंतर 150 शिल्लक आहे. 150 मीटर स्टार्टिंग पॉईंटपासून समोर गेला आहे X, आणि Y फक्त 200 मीटर समोर आहे, म्हणजे हे पण कॅल्क्युलेट केल्या जाणार नाही, कारण की हा 150 मीटर आहे समोर गेला आहे स्टार्टिंग पॉईंटपासून, आणि हा 200 मीटर समोर गेला आहे, म्हणजे Y ऑलरेडी समोर आहे, X मागच आहे. बघा 1800 मीटर या ठिकाणी स्टार्टिंग पॉईंटला आला आहे X, पुन्हा Y 1200 मीटरला आहे, म्हणजे हा पण स्टार्टिंग पॉईंटला आला आहे. ह्या ठिकाणी ते एकमेकांना पुन्हा क्रॉस करणार, म्हणजे याला एक वेळेस कॅल्क्युलेट केल्या जाणार. बघा स्टार्टिंगचा आपला हा एक वेळेस क्रॉस केलं Xने Yला, इथे एक वेळेस क्रॉस केलं 2, 1950 आणि 1300. पहा 150 मीटर समोर आहे, आणि हा 100 मीटर इथं ऑलरेडी क्रॉस करून समोर गेला, हे बी कॅल्क्युलेट केल्या जाणार नाही. 2100 मीटर बघा हा स्टार्टिंग पॉईंटला आला, आणि हा 1200ला 3 राऊंड झाले, त्याच्यानंतर 1200 नंतर 200 मीटर समोर आहे, आणि हा स्टार्टिंग पॉईंटला आहे, त्याच्यामुळे हे पण कॅल्क्युलेट केले जाणार नाही.
बघा 22 से 50 हा ना एक्स 21चे 7 राऊंड होतात आणि 150 मीटर अजून समोर आहे आणि हा स्टार्टिंग पॉईंटला आला आहे. त्याच्यानंतर 2400ला एक्सने 8 चक्रा पूर्ण केल्यात आणि हा 1600 मीटरवर गेला आहे. म्हणजे 3 5 15 5 चक्रा पूर्ण करून 100 मीटर समोर आहे. बघा हे बी कॅल्क्युलेट केल्या जाणार नाही. आता 25 से 50 इथं 8 चक्रा पूर्ण करून 2400ला 8 चक्रा पूर्ण झाल्यात. 25 से 50 म्हणजे 150 मीटर एक्स समोर आहे आणि इथं 1500ला 5 चक्रा पूर्ण होतात आणि 200 मीटर वाय समोर आहे. हा 150 मीटर समोर आहे, वाय 200 मीटर समोर आहे. म्हणजे वाय ऑलरेडी समोर आहे, एक्स मागच आहे. या ठिकाणी 2700ला एक्स स्टार्टिंग पॉईंटला येणार आणि 1800ला वाय पुन्हा एकदा स्टार्टिंग पॉईंटला येणार. बघा या ठिकाणी एक्स 9 चक्रा पूर्ण करेल आणि वाय 6 चक्रा पूर्ण करेल. या ठिकाणी एकदा ते एकमेकांना क्रॉस करतील आणि लास्टला जेव्हा 28 से 50 म्हणजे 9 चक्रा पूर्ण करून 150 मीटर जेव्हा एक समोर राहीन तेव्हा वाय ऑलरेडी 200 मीटर समोर राहीन 6 चक्रा पूर्ण करून. त्याच्यामुळे हे पण कॅल्क्युलेट केल्या जाणार नाही. आणि ज्यावेळेस लास्टला 3000 मीटर हे अंतर पूर्णच्या पूर्ण एक्सचं कंप्लीट होईल त्यावेळेस वाय 2000 मीटरच धावलेलं असेल. म्हणजे आपल्या 6 चक्रा पूर्ण करून 200 मीटर समोर राहील. म्हणजे या ठिकाणी पण ते एकमेकांना क्रॉस करायला नाही लागले. म्हणजेच या ठिकाणी एकदा क्रॉस केलं, ह्या ठिकाणी एकदा क्रॉस केलं आणि बघा या ठिकाणी एकदा क्रॉस केलं. म्हणजे एकूण 3 वेळेसच क्रॉस करतो. 3 वेळेसच क्रॉस करतो एक्स वायला. इज राईट ॲन्सर. गणितीय पद्धतीनं पण आपलं बरोबर आहे. ॲक्च्युली आपण कॅल्क्युलेशन केलं ते पण आपलं बरोबर आहे. पण आयोगाचं म्हणणं आहे की उत्तर 4 वेळेस क्रॉस करतो आणि टीचर संघटनेचं म्हणणं आहे 3 वेळेस क्रॉस करतो. हा खूप कॉन्ट्रोवर्सीचा क्वेश्चन आहे. बघा पण ॲक्च्युली उत्तर दोन्ही पद्धतीनं काढलं तर 3च येतं. ॲक्च्युली उत्तर 4 येतं पण यांनी टीप दिलेली आहे की सुरुवातीला दोघे एकत्र असल्यामुळे त्याची गणना मागे टाकण्यात केली जाणार नाही. म्हणजे सुरुवातीची फर्स्ट टाईम जेव्हा एक्स वायला क्रॉस करेल ते कॅल्क्युलेट केल्या जाणार नाही अशी यांनी टीप दिलेली आहे. म्हणून उत्तर 3 इज राईट ॲन्सर. या ठिकाणी मित्रांनो आपण थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. तुमच्या शंका असो किंवा काही सूचना असो कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, यशस्वी व्हा. जय हिंद, जय भारत.